Let me open the PPT. All right. Okay. So without stopping more, we will start our session. So first of all, very good evening to all. Thanks for joining. सगळेजण हा मंगल पाटीलजी पण आला. परफेक्ट, व्हेरी गुड. ऍक्च्युली मी त्यांचीच वाट बघत होतो. नमस्कार मंगलजी, थँक्स फॉर जॉईनिंग द सेशन. आज आपला बेसिक्स आणि मास्टर क्लास आहे. आय थिंक दोघे तिघे जण आपल्यातले ऑलरेडी डेली मेडिटेशनला येतात, पण समहाऊ त्यांचा मास्टर क्लास मिस झालेला होता. ओके, सो म्हणून आपण मास्टर क्लासात स्टार्ट करतोय की बेसिक्स काय आहेत ना, आपण जे होपोनोपोनो हिलिंग करतो ऑलरेडी, किंवा काही जण, खूप जण, आय थिंक मंगलजी तर डेली येत आहेत. सो जस्ट टू रिवाइज अँड रिपीट अँड नो द बॅकग्राऊंड आणि कसं आणि काय वर्क होतं हे समजून घेण्यासाठी वी आर गॅदर्ड ऑल हिअर. ओके, सो जस्ट तुम्हाला चॅट बॉक्स दिसत असेल तर मी माझं इंट्रोडक्शन करून देतोच, बट आय थिंक अंकिता इज न्यू टू अस. सो अंकिता, वेलकम. मला नाव तर माहिती आहे, तुम्ही कुठून आहात आणि तुम्ही प्रोफेशन वाईज काय करता, जस्ट चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तर बरं होईल. ऑल्सो श्रेया अँड हर्षल आणि मंगलजी पण. तुम्हाला जो चॅट बॉक्स दिसतो जिकडे मी हॅलो ऑल केलेलं आहे तिकडे मी माझं इंट्रोडक्शन देतो तुम्हाला. बाय द टाइम यू कॅन जस्ट टेल अस फ्रॉम वेच सिटी यू आर, तुम्ही काय प्रोफेशन करता तेवढं फक्त सांगितलं तर थोडंसं बरं होईल. दॅट विल बी हेल्पफुल. सो तुम्हाला चॅट बॉक्स दिसतोय ना, कारण कोणीच कॅमेरावर नाही त्यामुळे मला समजत नाहीये. जर शक्य झालं तर आय एम सेइंग हाय हिअर अगेन. तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये दिसेल, त्यामुळे यू कॅन जस्ट टाईप, किंवा तुम्ही कॅमेरावर अनम्यूट येऊन येऊन बोललात तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, सो आय विल शेअर माय स्क्रीन इन मेन टाइम. माझा स्क्रीन दिसतोय, मला थम्सअप द्यास खाली रिॲक्शन मध्ये, सो दॅट मला समजेल की तुम्हाला समजतंय का नाही, कारण कॅमेरावर नाही आहात कोणी, दॅट्स वाय आय कॅनॉट सी. ओके, ओके. सो अंकिता इज इन सॉफ्टवेअर इंडस्ट्री, शी इज फ्रॉम मुंबई. ग्रेट. ओके, सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. ओके, माझं नाव आहे नचिकेत, मॅग्नेट नचिकेत. आणि मी एक 15 ते 18 वर्षापासून मी एक बॅकग्राऊंडने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे. आय एम वर्किंग इन पॉवर प्लांट ऑटोमेशन इंडस्ट्री. ओके, सो मी अराउंड 10 ते 11 देश फिरलोय. 15 नॅशनॅलिटीज बरोबर मी वेगवेगळं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या देशातल्या लोकांबरोबर काम करताना मला खूप वेगवेगळे अनुभव आले. पण जेव्हा गेली मी काही वर्ष काही एनर्जी बॅलन्सिंग टेक्निक्स शिकतोय, किंवा या एनर्जीचा क्वांटम मध्ये काहीतरी शिकतोय, काही हिलिंग मेकॅनिझम शिकतोय, जे मला काहीतरी वेगळेच ग्लिम्स देऊन गेले माझ्या लाईफमध्ये. माझ्या लाईफमध्ये ऍक्च्युली खूप अप्स आले ॲज वेल एज डाऊन्स पण आले. बट टू ओव्हरकम आय लर्न कपल ऑफ थिंग्स. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश हा आहे की काय झालंय एकूणच, आपण आपल्या लाईफमध्ये खूप स्ट्रगल करत असतो, नोईंगली अननोईंगली. ओके, सो इन बिटवीन, हाय श्रेया इज हियर. श्रेया इज जॉईंड विथ हर्षल, हिज हजबंड. श्रेया HR मध्ये आहे अँड शी इज फ्रॉम डोंबिवली, आणि हर हजबंड इज फ्रॉम लीगल ॲडवायझर. ओके, ग्रेट. ओके, कमिंग बॅक टू माय इंट्रोडक्शन, मी जसं बोललो की वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज, सगळीकडे खूप काम केलं, खूप काही शिकलो, खूप काही लाईफमध्ये करिअरचे पीक आले, पण खूप डाऊनफॉल पण आले, ज्याच्यामध्ये मी फ्लॅट सरफेसला पोहोचलो, वेअर आय स्टार्टेड. सो गोईंग अहेड, माझ्या लाईफमध्ये जेव्हा मी हे एनर्जी बॅलन्सिंग केलं तेव्हा मला स्वतःला एक पीस ऑफ माइंड मिळालं. कसं मिळालं, काय मिळालं, हे मी पुढे तुम्हाला हळूहळू सांगेनच. ओके, सो वेलकम टू माइंड मॅजिक मंत्रा. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काय ना, एक छोटस झाड आहे, त्याला काहीतरी कलरफुल आहे, आणि त्याच्या रूट्सवर लिहिलंय की रिराईट अँड रिवायर.
सो आपण सगळेजण संडे नाईट आहे, पण मी सांगितलंय या सगळ्यांनी. सो सगळ्यांनी वेळात वेळ काढून जॉईन झालेले आहात. सो आय एम रिअली सेइंग थँक्स टू ऑल. थँक्स फॉर जॉईनिंग. अँड आय एम मोर दॅन हॅपी की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलेला आहात. पुढचा 1 तास साधारण आपण एकत्र असू 10:30 पर्यंत अराउंड. पण आय कॅन गॅरंटी यू, आय कॅन अश्युअर यू, पुढे जे काही 1 तासात सांगेन, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल. कसा ते आपण लवकरच पाहू. ओके. सो असं समजा की आपण स्वतः, ओके, आपल्या लाईफमध्ये इथे एक चांगलं झाड दिसतंय. ओके, करेक्ट. झाडाचा एक मोठा वटवृक्ष म्हणू, त्याला कल्पवृक्ष म्हणूया, ज्याच्या मुळामध्ये आहेत चिंता. आणि इथे 4 अक्षरे लिहिली आहेत की करिअर, हेल्थ, रिलेशन्स आणि मनी. म्हणजे काय? करिअर म्हणजे आपलं प्रोफेशनल करिअर, आपली हेल्थ, आपलं रिलेशन आणि मनी. सो स्टार्टिंग विथ हेल्थ. आजकाल आपण आपल्या लाईफमध्ये एवढे स्ट्रेसमध्ये आहोत की आपण आपल्या शारीरिक तब्येतीकडे आणि आपल्या मानसिक तब्येतीकडे लक्षच देत नाही. म्हणजे होतंय काय की एकूणच कॉम्पिटिटिव्ह लाईफ किंवा कॉम्पिटिटिव्ह लाईफमध्ये आपण आपल्या तब्येतीने दिलेले सिग्नल्स अटेंड करतो का? खरंच आपण आपलं शरीर स्वास्थ्य जपतोय का? की आजचा दिवस कसा तरी रेटतोय, कसा तरी खेचतोय, की जाऊ दे उद्या बघू, जाऊ दे ना उद्या बघू. असं करत-करत आपण आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करतोय. आजचा आलेला दिवस ढकलून उद्यावर आपली संकट उद्या सोडवू काहीतरी. आपण आपल्या मेंटल हेल्थ बद्दल आपण किती स्ट्रेसफुल लाईफ जगतोय, की आज झालं घड्याळाच्या काठावर मुंबई धावते हे माहिती आहे सगळ्यांनाच. पण आपण आपल्या मनाकडे, आपल्या मनस्वास्थ्याकडे किती लक्ष देतोय? एक याचं छोटंसं एक उदाहरण देतो. फॉर एक्झाम्पल, ओव्हरऑल आपल्याकडे बघितलं तर बीपी, शुगर ह्याचं प्रमाण किती वाढलंय आणि हे अर्ली स्टेजेसमध्ये यायला लागलंय डे टू डे लाईफमध्ये. इव्हन आजकाल स्ट्रेस, डिप्रेशन, टेन्शन हे किती लवकर आयुष्यात यायला लागलंय. किंवा एक साधं उदाहरण बघायचं झालं तर आपलं जे काही एज आहे आजचं, कारण इकडे सगळ्या एजमधले एज क्लासमधले लोकं जॉइन झालेले आहेत. तुम्ही तुमच्या वडिलांचं आपल्या जे आयुष्य आहे ते असताना त्यांचं लाईफ बघा किंवा आपल्या आजी-आजोबांचं आयुष्य किती असताना ते बघा. ते कसे धडधाकट आणि स्ट्राँग होते आणि आज आपण आत्ता कुठे आहोत? आपली शारीरिक हेल्थ, आपली मानसिक हेल्थ किती स्ट्राँग आहे? कितपत आपण टफ आहोत का आपण फक्त आपलं आयुष्य खेचतोय आणि रेटतोय? ह्याचा विचार आपण स्वतःने अंतर्मनातून करण्याची खूप गरज आहे. कारण आपण आपल्या तब्येतीचे स्वतःचे अॅन्युअल मेडिकल रिपोर्ट लास्ट कधी केले होते? ते रिपोर्ट बघताना आनंद होतोय का चिंता येते आणि टेन्शन येतंय? कोणी हा विचार केलाय, की आपण जेव्हा एखादं अॅन्युअल पॅकेज करतो आपल्या फॅमिलीचं किंवा स्वतःचं, ते रिपोर्ट बघताना मनात पहिले काय येते? चिंता आणि भीती येते का आनंद होतो? मला शुगर येईल का? या भीतीपोटी आपण शुगर चेक करतो का आत्मविश्वासाने? नाही, नाही, आली तरी ठीक आहे. कुठेतरी त्या टेन्शन आणि स्ट्रेसमध्ये आपण आपल्या शरीराचा, मनाचा आनंदच गमावून बसलोय आणि त्या मुळाशी झाडाच्या आपल्या स्वतःच्या कुठेतरी चिंता आणि भीती बसली आहे. नोइंगली अननोइंगली. एक सिंपल उदाहरण ह्याचंच देतो, की असं समजा की एक्स माणसाला समजा डायबिटीज झालाय. ठीक आहे? ठीक आहे, डायबिटीज डिटेक्ट झाला. आधी माणूस गर्भगळीत होतो. गपचूप डायबिटॉलॉजिस्टकडे जातो. जे काही प्रिस्क्रिप्शन देतो, हे गोळ्या घ्या सकाळी, रात्री जे काय असेल ते. आणि तो शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी मनातल्या भीतीपोटी, मनातल्या टेन्शनपोटी तो गोड खाणं बंद करतो. मजा काय होते? 3 महिने जातात. पूर्ण तो व्यक्ती काळजी घेतो. एकदम ओके, डेडिकेशन. गोड नाही खायचं रे बाबा, साखर वाढेल माझी. या भीतीपोटी तो काय करतो? साखर खात नाही किंवा गोड खात नाही जनरल. 3 महिन्याने रिपोर्ट करतो. ओके. तेव्हा शुगर त्याला जेवढी गरजेची होती किंवा नॉर्मल लेव्हलला येते आणि तो खुश होतो. येस,
मी माझी शुगर कंट्रोलमध्ये आणली. मी काय ॲलोपॅथी होती ती औषधं घेतली आणि माझी शुगर कंट्रोलमध्ये आली. तो दुपारी तो रिपोर्ट 4 वाजता वाचला असेल, तर तो असा खुश होतो 4 वाजता संध्याकाळी. येस, पॅथॉलॉजी रिपोर्ट्स आर व्हेरी हेल्दी. H1BAC काय जे काही टेस्टचं नाव आहे, ते एकदम हेल्दी आले. पण तो सेलिब्रेट करताना त्याच्या मनात रात्री खूप गोड खायची इच्छा आली, की येस यार आज गुलाबजाम खाऊया, श्रीखंड खाऊया. तो खरंच मनातून खाऊ शकेल का? त्याचे 4 वाजता रिपोर्ट नॉर्मल आले असतील, तरी जेवणाच्या ताटामध्ये रात्री गोडधोडाचं जेवण तो आपण म्हणतो ना, गोड हाणून तो खाईल का? की तो भीतीपोटी खाणार नाही, "नको रे बाबा, मला आता शुगर डिटेक्ट झालीये. आता मी खाऊ का नको, खाऊ का नको?" या द्विधा मनस्थितीमध्ये तो गपचूप एखादा पीस खाईल आणि तो झोपून जाईल रात्री. कारण आपण आपल्या हेल्थबद्दल एवढ्या मनामध्ये चिंता आणि भीती पेरून ठेवली आहे ना, की ती भीती आणि चिंता आपली हेल्थ खाऊन टाकतंय. म्हणूनच ह्या झाडाच्या मुळाशी जर चिंताच असेल, तर त्या फांद्या चिंतेनेच वाढणार आहेत. त्या आनंदाने भरण्याऐवजी ती टेन्शन, ते टॉक्सिक विचार तेच फक्त अजून फलित होतायत. तसंच आपल्या करिअरचं पण कुठेतरी झालंय, की करिअरमध्ये आजकाल एवढी कॉम्पिटिशन आहे, की लाईफमध्ये मला जे हवंय करिअरच्या बाबतीत ते मिळालंय का? हवंय तसं. ऑफिसमध्ये मला ॲप्रिशिएशन मिळतंय का? की खरं मला जी एन्टायटलमेंट आहे, इन टर्म्स ऑफ मनी, इन टर्म्स ऑफ रिस्पेक्ट, इन टर्म्स ऑफ टीममेट्स. ठीक आहे, एकमेकांवर कुरघोडी करून कोणतरी पुढे जातो. आपलं असलेलं जे खरं समजा प्रमोशन ड्यू आहे, ते न मिळणं, वर्षभर काम केलं, तरी मला जे हवंय किंवा लेट्स से एक कंपनी नॉर्म्सनुसार एक 7% to 12% ची रेंज असते इयर ऑन इयर इन्क्रिमेंट सॅलरीची. ती पण मिळायला मारामारी होतीये का? जे हक्काचं आहे ते मिळायलाच मारामारी होतीये का? प्रिव्हिलेज इज डिफरंट थिंग. पण जी खरी एन्टायटलमेंट आहे ती मिळतीये का? की सतत करिअरची टांगती तलवार आहे नोकरीची. अरे यार, आजचा तर दिवस गेला, आजचा महिना गेला, पुढचा कसा जाईल? नॉट इन टर्म्स ऑफ मनी, बट इन टर्म्स ऑफ सॅटिस्फॅक्शन. ती नोकरी मला खरंच आनंद देतोय का? जे कोणी बिझनेसमध्ये असतील फॉर एक्झाम्पल, जे बिझनेसमध्ये आहेत त्यांचा बिझनेस एक्सपांड होतोय का? का ऑर्डर येण्याचं टेन्शनच आहे आणि जो आलेलं प्रॉफिट आहे, जी मिळालेली सॅलरी आहे, त्याचा आनंद घेतोय का? सुखाने उपभोग घेतोय का? आर यू सॅटिस्फाईड फ्रॉम युअर बॉटम ऑफ युअर हार्ट? ऑर यू आर वरीड फॉर टुमॉरो ओन्ली? का परत त्या चिंतेचं सायकलच आहे, की यार आजचा दिवस गेला, वैतागून घरी येतो 8 वाजता दमून. त्या नोकरीतनं पैसा तर मिळतोय, पण आनंद मिळतोय का? की परत चिंताच आहे, यार आज तर सस्टेन झालाय हा महिना. टी-सी-एसची आत्ताच न्यूज बघितली. 250 लोकांना हे करतायत, कमी करतायत जॉबवरून. सो एआय इज किलिंग अवर जॉब्स. ते एक टेन्शन आहे. ओन्ली सांगायचा मुद्दा असा आहे, की करियर रिलेटेड आपण आपल्यामधल्या चिंतांकडे जास्त देतोय, टेन्शन, प्रेशर घेतोय का? की आपण आपलं नोकरी आणि जे काही पैसा कमवतोय त्याचा आनंद घेतोय आपण? किंवा चालू असलेलं सायकल डिस्टर्ब झालंय का? कमिंग टू द रिलेशन साइड. आर यू विथ मी? समजतंय ना मी काय सांगतोय? जस्ट टेल मी इन चॅट विंडो इफ यू आर एबल टू फॉलो मी. ओके, थँक्स. Ankita, you can just say in chat window you are following, not following, or anything. Okay. Yeah, perfect. Thank you. Thank you. So going towards relation, आता रिलेशनशिप इज व्हेरी सेन्सिटिव्ह पॉइंट. कसं तुम्हाला सांगतो? इथे जे कोणी मॅरिड असतील, त्यांना वाटत असेल की माझ्या पार्टनरने माझं ऐकलं पाहिजे. जर तुम्ही सिंगल असाल, तर तुम्हाला असं वाटतं की यार माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मग भले ती वर्कप्लेस असो, तुमचं घर असो, आई-वडील, भाऊ-बहीण, लहान मुलगा असेल तर समहाऊ मला असं वाटतं माझं माझ्या पार्टनरने ऐकलंच पाहिजे आणि पार्टनरला वाटतं की माझं त्याने ऐकलं पाहिजे. पण आपण आपल्या रिलेशनमध्ये आपण भांडतोय किती? आपण लोकांचं ऐकलं पाहिजे का लोकांनी आपलं ऐकलं पाहिजे ही अपेक्षा ठेवतो. परंतु आपण कधी असा विचार करतो का, की मी लोकांचं किती ऐकतोय, तर लोकं माझं ऐकतील? Has done some introspection of your own thoughts and own actions, की मी कसा वागतोय लोकांशी, तर लोकं माझं ऐकतील किंवा लक्ष देतील?
कारण रिलेशनशिप मध्ये कधी कधी काय असतं, आपण काही गोष्टी सोडून देतो इन द इनिशियल फेज ऑफ अवर लाईफ. पण जसे जसे आपण आयुष्यात पुढे जात असतो, तसा तो नात्यांमधला गुंता जो कधी कधी रागामध्ये कन्वर्ट झालेला असतो आणि हळूहळू ती भांडणं वाढतात, किंवा ते एक आनंदाचं नातं कधी त्याला दुःखाची चाहूल लागून फक्त राग मनामध्ये डिपॉझिट झालेला असतो, जो कॉन्शियस माइंड मधून सबकॉन्शियस माइंड मध्ये गेलेला असतो. मग ते भले नातं पार्टनरचं असो, बहिणीचं असो, भावाचं असो, आईचं असो, वडिलांचं असो, किंवा आई बाबांचंही असो, किंवा मुलाचं मुलीचं कोणाचंही असू दे. सांगायचा मुद्दा असा, की हे चांगलं नातेसंबंध जपण्याऐवजी आपण त्या नात्यांमध्ये राग, द्वेष, टॉक्सिटी किंवा समहाऊ निगेटिव्हिटीच प्लांट करतोय का? आणि आपण नातं फक्त ड्रॅग करतोय का? हा विचार करण्याची अननोइंगली, नोइंगली आता गरज आली आहे. कारण ह्या रिलेशनशिप मधून आपले जे सबकॉन्शियस थॉट्सचे जे पॅटर्न्स झालेले आहेत, जे आपल्यामध्ये खूप आतमध्ये, म्हणजे आपण काय म्हणतो ना, खूप जुनी भांडणं कधी-कधी असतात. म्हणजे एक सिंपल उदाहरण सांगतो. आपल्या आजी-आजोबा किंवा भाऊ-बहीण किंवा जे मोठे आहेत आत्ता वयाने, कधी-कधी असं असतं, काहीतरी नात्यांमध्ये बिघडलेलं असतं कधीतरी, आणि त्याच्यामुळे त्यांची भांडणं ती लांबवर चालतात. लांबवर म्हणजे वर्षानुवर्ष चालतात. एखाद्या लग्नात ते सख्खे भाऊ-बहीण किंवा बहिणी आल्या, तरी त्या कधी-कधी एकमेकांचं तोंडही बघत नाहीत. हे असं का? तुम्ही विचार करा, ते दुःख, ती गिल्ट किंवा तो रोष तुम्ही जर 10 वर्ष मनात जमवून ठेवला असेल, तर त्याची काय इंटेन्सिटी असेल? असतं तो सख्खा भाऊ-बहीणच. हे मी खूप जेनेरिक एक्झाम्पल देतोय. पण असं कुठल्याही नात्याच्या बाबतीत होऊ शकतं किंवा घडू शकतं. "अरे यार, तो मला विचारतच नाही. अरे यार, तो माझ्याशी बोलतच नाहीये." तो त्याचं चालू असतं नीट, पण आपणच मनामध्ये कुठेतरी एक ते धरून ठेवलेलं असतं मनामध्ये स्ट्राँगली, की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होत असतो. तो तर दुखावून गेलेला असतो. मग तुमचा मित्र असो, भाऊ असो, बहीण असो, कोणीही असो. सो सांगायचा मुद्दा असा आहे, की नात्यांमध्येही आपली खरी नाती कशी आहेत? ती नाती कलुषित झाली आहेत, की चांगली आहेत? का नात्यांच्या मुळाशी पण परत चिंता आहे, की बाबा रे, उद्या माझं नीट होईल का? उद्या माझं रिलेशन कसं असेल? भविष्यात माझे नातेसंबंध माझ्या नातेवाईकांमध्ये, माझ्या सोशल सोसायटीमध्ये माझं सोशल कनेक्शन कसं असणार आहे? बरं, माणूस हा असा प्राणी आहे जो एकटा कधी राहू नाही शकत. तो नेहमी कळपामध्येच राहतो. एकटा माणूस नाही राहू शकत. त्यामुळे त्याला माणसं लागतातच, नातेसंबंध लागतातच. त्यामुळे एकूणच आपण आपल्या मनातली नाती कशी जपतोय? मनातल्या नात्यांना काय व्हॅल्यू देतोय? आपलं स्वतःशी नातं कसं आहे? हेही तेवढंच महत्वाचं आहे. आपण चिंता तर पेरत नाहीये ना, काय करतोय एक्झॅक्टली? हा विचार कधी आपण केलाय का शांतपणे बसून? का फक्त टाळलंय स्वतःशी संवाद साधणं? तसंच पैशाचं आपलं नातं जे आहे, की पैसा जो आहे त्याच्यात आपण आनंदी आहोत, का परत आपण ड्रॅग करतोय अजून पैसा मिळवण्यासाठी? मला आज ₹1 मिळतोय, ज्याच्यात माझं सगळं सुखाने चालू आहे. एकदम लाईफ सेटल्ड वेमध्ये चालू आहे. असं काही टेन्शन नाहीये, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आजकाल काय झालंय, Instaवर आणि Facebookवर काहीतरी बघतो आणि आपण उगाच त्याच्या मागे स्वतःला ओढतो, की नाही मला हेही हवंय. सुखाचं आयुष्य उगाचच आपण ड्रॅग करतो, नाही मला आता ते पण हवंय. अँड देन यू पुश युअरसेल्फ. जे मिळतंय त्याच्यात सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्याऐवजी, जे नाहीये त्याच्या मागे, त्या पैशाच्या धावण्यामागे आपण स्वतःचं तनही म्हणजे तब्येतही खराब करतो, जी आपली हेल्थ आहे. आपण आपले कधी-कधी नातेसंबंधांना आपण लक्ष देत नाही. असंही घडू शकतं. नॉट नेसेसरी घडत असेल. पण ह्याचं हेच आहे, की पैशाचं आपलं नातं कसं आहे आपलं स्वतःचं. कारण पैसा ही एक एनर्जी आहे. तो फक्त सोने, चांदी, नोटा ह्या फिजिकल फॉर्ममध्ये न जाता, तो एनर्जी लेव्हलला जो पैसा आहे त्याचं तुमच्याशी, त्या पैशाच्या रिलेटेड पहिले मनात काय येते? भीती येते का आनंद मनात येतो? आत्ता माझ्या खिशात जेवढे काही पैसे आहेत, XYZ माझ्या बँक बॅलन्स आहे. त्याच्यात पहिले फिलिंग काय येते?
जस्ट गिव्ह अ थॉट टू युअर सेल्फ की तो पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो. का उद्याचा विचार येतो, अरे उद्या हे पैसे पुरतील ना, माझं भविष्यात काय होईल. ह्या चिंता आत्ताच तुम्ही जर रूट केल्यात तुमच्या स्वतःच्या आयुष्यात, तर एंड ऑफ द डे तुम्ही ती चिंताच फलित करताय ना. आर यू फॉलोइंग मी ऑल? आय होप. जस्ट गिव्ह मी अ थम्स अप और फीडबॅक. येस. ओके. येस प्रेम. हर्षल, अंकिता. ओके. ग्रेट. सो ओव्हरऑल आपण जे काही करतो, आपण जे काही हिलिंग सेशन्स करतो किंवा डेली मेडिटेशन्स करतो, थँक्यू. परफेक्ट. ती का करतो, की ह्या जी काही टेन्शन्स आहेत, ह्या ज्या काही अँझायटीज आहेत, हे जे काही पॅटर्न्स आहेत, जे खूप आतमध्ये रुतलेले असतात ना, त्या चिंतांना तुम्ही एक विचार करा, हे झाड म्हणजे आपण स्वतः आहोत. त्या चिंतांना तुम्ही जर आनंदात कन्व्हर्ट केलं, तर काय फलित होणार आहे त्याच्यातून? जस्ट एक सिंपल तुम्हाला 2 वाक्यात उदाहरण देतो. एक विचार करा, तुमच्याकडे 1 एकर शेती आहे. ओके. अर्ध्या एकरामध्ये तुम्ही खूप आनंद पेरलात, खूप पॉझिटिव्हिटी पेरलीत आणि अर्ध्या एकरामध्ये खूप दुःख पेरलत. 6 महिने जाऊ दिलेत. तर 6 महिन्यांनी जेव्हा त्या शेतजमिनीकडे तुम्ही बघताय, तेव्हा त्या शेतजमिनीमधून आनंद आलेला आहे, जो खूप वाढलाय. जसा ऊस वाढतो, तांदूळ वाढतो किंवा कुठलंही पीक वाढतं. आणि दुसऱ्या अर्ध्या एकरामध्ये तुम्ही आनंद पेरलात. सॉरी, दुःख पेरलंय सेकंडमध्ये. तर काय वाढणार आहे? दुःख वाढलंय. सो एक समजून घ्या, की तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं शेतजमीन आहे आणि तुमच्या मनात येणारे विचार हे तुमचं बियाणं आहे. दॅट इज अ क्रॉप विच यू आर प्लांटिंग इन युअर ओन थॉट्स. तुमचे येणारे विचार, तुमची विचारसारणी, तुमची ट्रस्ट सिस्टम, तुमची बिलीफ सिस्टम, ही सगळी तुमची पिकं आहेत. तुम्ही कसा विचार करता ना, त्याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून असतं. तुम्ही आज जो आत्ता विचार केला आहात, म्हणून तुम्ही आज आत्ता आहात, जे तुम्ही मागे विचार केला होता म्हणून तुम्ही आज असे आहात. आर यू फॉलोइंग मी? सो म्हणून तुमचे येणारे जे विचार आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. तुम्ही आज आनंदी विचार करताय की दुःखी विचार करताय, याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून असणार आहे. सो सांगायचा मुद्दा एवढाच, टू समराईज, या चिंतेला आनंदात कन्व्हर्ट करण्यासाठी आपण काही हिलिंग मेकॅनिझम करतो एकत्र येऊन. सो आपण एक एन्शियंट हिलिंग टेक्निक आहे, जी हुवाई बेटांवरनं आली. आता ही हुवाई बेटं कुठे आहेत? तर ह्या यूएसचा मॅप आहे. ऑल राईट. सो यूएसच्या मॅपमध्ये ही हुवाई बेटांवरून ही टेक्निक आली. बरं, ही एन्शियंट हिलिंग टेक्निक आहे. म्हणजे काय, की पूर्वापार चालत आलेली ही एक टेक्निक आहे, जिचं नाव आहे होप ओपोनोपोनो. ओके. सो दिस इज अ एन्शियंट हिलिंग टेक्निक कॉल्ड एज हो ओपोनोपोनो. आय थिंक हर्षल आणि बाकी सगळ्यांना माहिती आहे, बट अंकिता इज आय थिंक हर फर्स्ट डे. तर ही हिलिंग टेक्निक खूप प्राचीन आहे. आणि हे काय व्हायचं, हुवाई बेटामध्ये आपल्याकडे कसे पूर्वी मोबाईल आणि टीव्ही एवढे नव्हते, तेव्हा आपण संध्याकाळी खाली खेळत होतो, वेन वी वेर किड्स, राईट. तसेच हे लोक दर संध्याकाळी गावात पाड्यात एकत्र यायचे आणि हे होपोनोपोनो हिलिंग करायचे. त्याच्यामुळे त्यांना आढळून आलं, त्यांच्या आयुष्यातली संकट, टेन्शन्स एकदम कमी झाले आणि ते सुखी आयुष्य जगू लागले. ओके. सो काय आहे होपोनोपोनो आणि हे आपल्यापर्यंत कसं आलं आणि नेक्स्ट जनरेशन्स मध्ये, हे मी जे तुम्हाला होपोनोपोनो आयलंडची जी स्टोरी सांगितली, की ते प्राचीन लोक काय करायचे, काय नाही करायचे, कसं करायचे, हे तर तुम्हाला सगळं मी सांगेनच. पण त्याच्यानंतर एक इंटरमिजिएट स्टेटला एक डॉक्टर ह्युलेन म्हणून एक बेसिकली एक सायकोलॉजिस्ट होते. ओके. ही वॉज अ पीएचडी होल्डर. त्यांची एक छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे, की हे नेक्स्ट जनरेशन्स मध्ये कसं आलं. कारण हल्ली ही होपोनोपोनो हिलिंग मेकॅनिझम जे आहे, किंवा ही एक हिलिंग मॉडॅलिटी आहे, ती डॉक्टर ह्युलेन यांनी त्या एन्शियंट लोकांपासून आपल्या लोकांपर्यंत पुढे तिचा प्रसार केला. त्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, जी मी तुम्हाला आता इथे सांगू इच्छितो. ओके. सो काय होतं, डॉक्टर ह्युलेन जे आहेत, त्यांची बदली होते एका मेंटल हॉस्पिटलमध्ये. हे मेंटल हॉस्पिटल साधंसुधं नसतं. हे एक मेंटल हॉस्पिटल असं हॉस्पिटल आहे, की जिथे अग्रेसिव्ह वेडे ठेवलेले असतात. ओके.
हे वेडे अग्रेसिव्ह म्हणजे कसे की ते स्वतःला तर दुसऱ्याला तर मारायचेच, पण ते स्वतःलाही मारायचे रक्त येईपर्यंत. तिकडे यांचं डेप्युटेशन करण्यात आलं. तर मजा काय झाली, की तिथे एकूणच जो कोणी ड्युटीवर असायचा, मग तो सिस्टर असो, वॉर्ड बॉय असो, मावश्या असो, ज्युनियर डॉक्टर, सीनियर डॉक्टर, एव्हरीबडी इज फ्रस्ट्रेटेड विथ दॅट ड्युटी. कारण ती फारच निगेटिव्हिटी त्या एरियामध्ये किंवा त्या हॉस्पिटलमध्ये असायची, की त्या भिंतींवरचे रंग पण, पेंटिंग्स पण पडायची लिटरली. म्हणजे वॉल कलर म्हणतोय मी. सो तिथे यांचं डेप्युटेशन झालं. तर तिथे हे हॉस्पिटलला जेव्हा गेले, तेव्हा ह्यांनी सगळ्यात पहिले काय केलं, की ही कॉल्ड ऑल द फाइल्स ऑफ ऑल मेंटल पेशंट्स, की ह्यांना नक्की मेडिकल ट्रीटमेंट, यांचं मेडिसिन कुठलं चाललंय, कुठलं ड्रग चालू आहे, कुठलं इंजेक्शन, व्हॉटएव्हर मेडिसिनल ट्रीटमेंट काय चालू आहे, ही त्यांनी फाइंड आउट करायचं, पहिले स्टडी करायचं ठरवलं. जेव्हा त्यांनी हे फाइंड आउट केलं, तेव्हा त्यांना असं दिसलं, की त्यांना जी काही मेडिकल ट्रीटमेंट दिली जाते प्रत्येक पेशंटला, ती एकदम करेक्ट होती. ती काय इट वॉज अ ॲक्युरेट अँड परफेक्ट मेडिसिन्स गिव्हन टू ईच अँड एव्हरी पेशंट्स. पण तरी पण ते वेडे काही बरे होत नव्हते आणि समहाऊ ते काही क्युअर होत नव्हते, हील होत नव्हते. मग त्या सगळ्या काय करायचं म्हणून डॉक्टर युलेन यांनी ही एक होपोनोपोनोचं त्यांच्याबरोबर हीलिंग मेकॅनिझम, हीलिंग टेक्निक वापरली. आणि यू वोंट बिलीव्ह, हे सगळे वेडे 1.5 ते 2 वर्षात पूर्णपणे बरे होऊन ते आपापल्या घरी गेले. त्याच्यातल्या मॅक्सिमम लोकांना त्यांनी बरं केलं ही हीलिंग टेक्निक वापरून. अँड मॅक्सिमम पेशंट्स गॉट डिस्चार्ज फ्रॉम द हॉस्पिटल. जे काही मेजर त्यांना जे मेजर होते ते मायनरला आले, म्हणजे त्यांची वेड्याची इंटेन्सिटी खूप कमी आली आणि काही उरलेल्या पेशंट्सना लोकल स्टेट हॉस्पिटलला शिफ्ट करण्यात आलं आणि ते शेवट मेंटल हॉस्पिटल बंद करण्यात आलं. आता हे ऐकून पहिल्यांदा तुम्हाला वाटेल, की मी हे तुम्हाला काहीतरी सांगतोय, बट Google इज ऑल्वेज विथ अस. Google इज गॉड these days. सो यू कॅन चेक दिस डॉक्टर ह्युलेन ऑनलाईन आणि ही खरी घडलेली स्टोरी आहे. ओके. सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे यू वोंट बिलीव्ह, यू विल बी सरप्राइज्ड, की हे डॉक्टर ह्युलेन त्या वेड्या पेशंट्सना कधीही पर्सनली, कधीही वन ऑन वन भेटलेले नव्हते. He has never met any kind of patient and he did this Ho'oponopono healing आणि त्यांनी ते ॲक्चुअली अचीव्ह केलं. सो दिस इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक, ज्याच्यामधून तुम्हाला बेसिकली असे सरप्रायझिंग, मॅग्निफिसंट आणि मिरॅक्युलस रिझल्ट मिळू शकतात. सो काय आहे Ho'oponopono? करेक्ट? सो Ho'oponopono is nothing but these are 4 beautiful sentences which is saying, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. हे 4 सेंटेन्सेस आहेत जे आपल्याला यूज करायचे आहेत. आता हे 4 सेंटेन्सेस बघितल्यावरती सगळ्यात पहिले मनात विचार माझ्या तरी आला होता, जेव्हा मी स्वतः शिकलो. माझी 6 वर्षाची मुलगी आहे, ती पण म्हणते, "बाबा हे सेंटेन्स मला हे कोणालाही येऊ शकतात ना." अगदी शेवण्या मुलाला जरी शिकवलं पहिलीतल्या किंवा मॉन्टेसरीतल्या, हे 4 सेंटेन्स तर आहेत यार, ह्याच्यात तू नचिकेत मला काय सांगतो, असं केल्याने खरंच होईल का? हा विचार जेव्हा पहिल्या दिवशी मी ऐकलं ना, तेव्हा सेम विचार माझ्याही मनात आला होता, की यार चल, असं कसं शक्य आहे? पण येस, आय कॅन टेल यू कॉन्फिडेंटली हे शक्य आहे. आता कसं आणि काय हे तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. बट बिफोर गोइंग अहेड दॅट, टू समराइज टिल नाऊ, आपण काय-काय बघितलं, की आपलं जे काही आयुष्य आहे, हे आपल्याला येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ह्या 4 सेगमेंटमध्येच आहेत. आपल्या हेल्थ रिलेटेड असू शकतात, आपल्या करियर रिलेटेड असू शकतात किंवा रिलेशनशिपबद्दल असू शकतात किंवा मनीबद्दल असू शकतात. इथे जे कोणी उपस्थित आता आहेत, त्यांना येणारे प्रॉब्लेम्स हे नोइंगली, अननोइंगली या 4 मधलं एकाचं मे बी पर्सेंटेज जास्त असू शकतं, वेटेज जास्त असू शकतं, एखाद्याचं कमी असू शकतं. एखाद्याकडे पैसा असेल, तब्येत नाहीये, तब्येत असेल, पैसा नाहीये. एखाद्याचे नातेसंबंध तेवढे चांगले नसू शकतात. एखाद्याला करिअरमध्ये हवी ती ग्रोथ मिळत नसू शकेल. सो इट कॅन बी व्हेरिएशन. पण आपल्याला येणाऱ्या अडचणी, आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स या 4 सेगमेंट मधलेच असतात. आणि Ho'oponopono ह्या 4ही सेगमेंटवरती खूप पॉवरफुल रित्याने काम करतं. तर नचिकेत तू म्हणतोयस, चल 5 मिनिटासाठी तुझ्यावर विश्वास ठेवला, की धिस इज वर्किंग. पण हे नक्की व्हायला किती वेळ लागेल? किंवा
आपल्याला घाई असते की ओके, वी नो द प्रॉब्लेम स्टेटमेंट, नाऊ वी नो द सोल्युशन, की बाबा हा त्या चिंतेला आनंदात कन्वर्ट करू शकतो. पण मग त्याला किती वेळ लागेल? म्हणजे मी किती वेळ लागला की पटकन मला आउटपुट येईल? इनपुट दिलं, सोल्युशन माहिती आहे, मग आउटपुट कधी येईल? ही जी मनाची जी घाई असते, त्याचं औत्सुक्य सांगण्यासाठी एक 2 मिनिटाची मी स्टोरी सांगतो, की सी धिस इज हा एक स्पोर्ट्समन आहे. ओके, आय विल टेल यू वन स्मॉल स्टोरी. हा जमैकन स्प्रिंट रनर आहे. त्याचं नाव आहे उसेन बोल्ट. ओके. सो हा 100 मीटर आणि 400 मीटरमध्ये याचे ऑलिम्पिकमधले साधारण 8 ते 10 गोल्ड मेडलचे रेकॉर्ड आहेत. ओके. सो हा 100 सेकंद 100 मीटरची दौड म्हणजे 100 मीटर धावणं पॉइंट ए टू पॉइंट बी साधारण 9 सेकंदांमध्ये करतो. 9.5 सेकंद. सांगायचा मुद्दा असा आहे, की 2008 साली बीजिंगमध्ये जे ऑलिम्पिक झालं, तेव्हा हा 9.69 सेकंदांमध्ये तो धावला होता. ओके. हा जमैकन प्लेयर आहे, जो 9.69 सेकंद. आणि 2012 साली पण त्याने नेक्स्ट ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं. 2012 मध्ये लंडनमध्ये. तेव्हा त्याने त्याचाच रेकॉर्ड मोडला, जो 9.63 सेकंदाचा होता. आता तुम्ही म्हणाल, हे आकडे तर फारच सिमिलर आहेत. हार्डली 0.03 सेकंड्सचा फरक आहे. हे 0.03 सेकंड्स म्हणजे मी आत्ता ही जी टाळी वाजवली आहे, तिला पण जास्त वेळ लागलाय ॲक्चुअली. एवढ्या सेकंड्सचा फरक पडलाय. पण हे करण्यासाठी त्याला 4 वर्षाचा वेळ लागला. आपण आज जेवढे धावतोय, त्याच्याहून जास्त वेगाने 4 वर्षांनी आपल्याला धावायचंय, ते पण ऑलिम्पिकमध्ये. जस्ट इमॅजिन त्याने मेंटली, फिजिकली, इमोशनली, स्पोर्ट्समन स्पिरिट लेव्हलला काय लेव्हलला मेंटेन ठेवलं असेल. जर तो 4 वर्ष एवढी मेहनत घेऊ शकतो, त्यालाही 2 डोळे, 1, 2 पाय, 2 हात आहेत. जर तो सिंपल धावू शकतो, मग आपण आपल्याला का योग्य तेवढा वेळ नाही देऊ शकत? सांगायचा मुद्दा एवढाच आहे, विचार करा तो 4 वर्षांनी धावलाय. त्याला अर्धा सेकंद जरी लेट झाला असता धावायला, तर त्याचं गोल्ड मेडल चुकलं असतं. त्याची 4 वर्षाची मेहनत 10 सेकंदात पाण्यात गेली असते. आणि आपल्याला कसं आहे ना, की "पी हळद आणि हो गोरी" अशी ती एक मराठीत म्हण आहे, की आज तर मी मेडिटेशन केलंय, मग मला उद्या आउटपुट आलं पाहिजे. सगळं ही स्टोरी सांगण्यामागचं एवढाच मुद्दा आहे, की आपला जो सबकॉन्शियस लेव्हल माइंड प्रोग्राम आहे, तो चेंज होण्याची किंवा तो हील होण्याची खूप गरज असते. आपलं जे प्रोग्रामिंग आहे, आपले जे अनुभव आहेत आत्तापर्यंतचे, आपली जी बिलीफ सिस्टम आत्तापर्यंत बालपणापासून जी डेव्हलप झालेली आहे, आपले जे विश्वास आहेत, ते बदलायला थोडासा वेळ लागतो. नॉर्मली 21 डेज असं म्हटलं जातं, की 21 डेज टेक्स फॉर न्यू सेल जनरेशन इन अवर माइंड एंड बॉडी. पण तुम्हाला एक जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, की खरा सबकॉन्शियस लेव्हलला हील होण्यासाठी आपल्या मेंदूपर्यंत ते झिरपण्यासाठी 68 टू 90 डेजचा वेळ द्यावा लागतो. म्हणूनच मी माझ्या नेहमी मेडिटेशनमध्ये सांगतो, "कम डेली, डोंट ब्रेक द चेन. ट्राय टू मेडिटेट कंटिन्युअसली फॉर 90 डेज, देन यू विल हील युअरसेल्फ, देन यू विल हॅव मिरॅकल्स इन युअर लाईफ फॉर शुअर, 100%." जर तुम्ही हे मनापासून केलत, डेडिकेशनने केलत, तर डेफिनेटली हे होऊ शकतं. जी उसेन बोल्टची मी जी स्टोरी सांगितली आहे, त्याच्यामागे हेच मला सांगायचंय. गिव्ह युअर 90 डेज विथआऊट एनी ब्रेक अँड जस्ट एन्जॉय द मिरॅकल इन युअर लाईफ. तुमचे सगळे प्रश्नांची अगदी 100% नाही सुटला प्रश्न, तरी तुम्ही खूप उत्तराच्या जवळ असाल. एवढं ह्या टेक्निकमध्ये पॉवर आहे. ऑल राइट, आर यू विथ मी ऑल? तुम्हाला कळतंय मी काय एक्सप्लेन करतोय, काय सांगतोय? जस्ट लेट मी नो इफ यू हॅव एनी क्वेश्चन टिल नाऊ ऑर यू आर क्लिअर विथ व्हॉट वी हॅव लर्न्ड और व्हॉट वी आर हिअरिंग. आपण जे काय मी बोलतोय त्याच्याबद्दल. ओके, हर्षल इज व्हेरी क्लिअर. अंकिता, आर यू विथ मी? येस, ओके, ओके. इन टायपिंग शी इज सेइंग. कुमुद, यू आर फॉलोइंग मी ना? प्रिमाने ऑलरेडी थम्स अप मला सांगितलंय. ओके. सो गोइंग अहेड, मी नेहमी मेडिटेशनमध्ये एक गोष्ट सांगतो. ओके. आता एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, क्वेश्चन आहे.
ओके, थँक्स कुमुद. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपलं फिजिकल शरीर हे 60% ते 70% पाण्याने बनलंय. करेक्ट? आपले मसल्स, आपली बॉडी किंवा जे काय आहे ते, मी काय मेडिकलचा स्टुडंट नाही, बट 60% इज अवर बॉडी इज मेड अप ऑफ वॉटर, 60 to 70. बट एनीबडी नोस की मेंदू कशापासून बनलाय? आपला ब्रेन जो आहे हा कशापासून बनलाय? व्हॉट इज अ मेन कंटेंट ऑफ अवर ब्रेन? Anybody if knows the answer? Otherwise, I will tell you anyways. ओके, सो आपला मेंदू हा 75% पाण्याने बनलाय. येस हर्षल, करेक्ट. सेल्स, येस. बट एंड ऑफ द डे दॅट गोज टू वॉटर. ही 75% इज मेड अप ऑफ वॉटर. त्यामुळे काय आहे ना, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज सेल इज अ ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर. आय ॲग्री. काय होतं, तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायला आवडेल मला, की तुमची जी अवर थॉट्स टॉक्स इम्पॅक्ट्स वॉटर. आपण जे काही बोलतोय त्याचा पाण्यावर परिणाम होतो. ओके, सो पाण्यावर परिणाम होतो म्हणजे काय होतं एक्झॅक्टली, की तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना पाण्याला समजतात आणि ते पाणी तुम्ही जर प्यायलं, मग भले त्या चांगल्या असो वाईट असो, दॅट इज knowingly unknowingly impacting your entire body and your brain. How, why, what? I will take only 2 minutes of story and then we will move on to the next part of our session. There was a Japanese scientist, त्यांचं नाव होतं मसारू इमोटो. ओके, सो त्याने काय केलं, त्याने पाण्याच्या वॉटर कॉन्शियसनेस वरती एक अभ्यास केला. ओके, तर त्याने काय केलं, एकूण 4 ग्लास घेतले. 4 ग्लासमध्ये अर्धा अर्धा ग्लास पाणी भरलं. 2 ग्लासांना व्हॉट ही डीड तो त्या 2 ग्लासांची पहिला ग्लास हातात घेतला, तो त्याच्याशी प्रेमाने खूप बोलला. आय लव्ह यू, मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, खूप आनंदी आहे, खूप हॅपीनेस, सगळ्या पॉझिटिव्ह फिलिंग त्या ग्लासाशी पाण्यातल्या त्याने बोलला. दुसरा ग्लास घेतला, परत सेम त्याने केलं, आनंदी राहिला, मी खूप खुश आहे, आनंदी आहे, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी खूप हॅपी आहे. अशा 2 पॉझिटिव्ह पहिल्या आणि दुसऱ्या ग्लासामध्ये त्याने इमोशन्स घेतल्या. तिसऱ्या आणि चौथ्या ग्लासामध्ये त्याने फुल निगेटिव्ह भावना त्याने प्रकट केल्या. म्हणजे असा ग्लास हातात घेतला आणि त्याने त्याला खूप शिव्याशाप दिले, तू फसवा आहेस, तू फार रागीट, आणि त्याने द्वेष व्यक्त केला. आणि ते 4ही ग्लास आणि चौथ्या ग्लासामध्ये पण त्याने निगेटिव्ह फिलिंग्स सगळ्या टाकल्या, जस्ट बाय बोलून, म्हणजे असा समोर धरून तो बोलला. त्याने ते 4ही ग्लास फ्रीझरमध्ये ठेवले. ओके, पूर्ण पाणी त्याने गोठून दिलं आणि त्याच्यानंतर त्याने त्याचा मॉलिक्युलर स्टडी केला. आता मॉलिक्युलर स्टडी म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोप खाली त्याने 4ही ग्लासातल्या पाण्याच्या पार्टिकलला बघितलं. तेव्हा त्याला काय दिसलं, की तेव्हा त्याला हा जो डायग्राम दिसतोय तुम्हाला, हा डायग्राम त्याला मॉलिक्युलर स्टडीमध्ये मायक्रोस्कोप खाली दिसला. म्हणजे ही सॉ, जेव्हा त्या पहिल्या 2 ग्लासमध्ये असे काही काही शेप दिसले, थँक यू, विजडम, ट्रूथ, इटर्नल, एंजल, आय लव्ह यू, असे वेगवेगळे चांगले शेप्स दिसले, जे खूप अट्रॅक्टिव्ह होते आणि खूप पॉझिटिव्ह होते. उरलेल्या 2 ग्लासांना, म्हणजे ग्लास नंबर 3 आणि ग्लास नंबर 4, त्याला यू आर फूल, यू आर सिक, लाईक एव्हिल फिलिंग किंवा निगेटिव्ह फिलिंग ज्याच्याशी ज्याच्याशी तो बोलला होता, त्या तिसऱ्या आणि चौथ्या ग्लासमध्ये त्याला हे असं विचित्र शेप दिसला, जो फार डिस्टर्बिंग होता. जेव्हा एक पोल्युटेड वॉटरच्या ग्लासला त्याने प्रेयरच्या आधी बघितलं, तेव्हा त्याला असा शेप दिसला, आणि आफ्टर प्रेयर म्हणजे काही मंत्र किंवा एखाद्या हिलिंग मॉडॅलिटी त्याने केली, जी खूप पॉवरफुल होती, ते केल्यावर त्याने पोल्युटेड वॉटरला आफ्टर प्रेयर त्याला असं दिसलं. हे सगळं का सांगतोय, की जेव्हा तुम्ही एखादं हिलिंग करता किंवा पॉझिटिव्ह चार्ज करता ना, तेव्हा त्या पाण्याला भावना समजते आणि ते पाणी प्यायल्याने तुमच्यातली वॉटर लेवल खूप पॉवरफुल होते. तुम्ही हील होता, तुम्ही पॉवरफुल होता. यू हील युअरसेल्फ बाय युअर माइंड अँड युअर फिजिक ऑल्सो. त्यामुळे तुम्ही जे पाणी पिता ते खूप इम्पॉर्टंट आहे, की ते कसं आहे. पूर्वीचे लोक म्हणायचे ना, की त्या पाण्याच्या मडक्याशी भांडण करू नको, किचनमध्ये भांडणं करू नका. इव्हन जेव्हा आपण घरी एखादी पूजा करतो, तेव्हा आपण ते असतं पाणीच, पण त्याला तीर्थ का म्हणतात?
कारण त्याच्यावर आपण जे मंत्रोपचार केलेले असतात त्याच्यामुळे ते पाणी खूप एनर्जाइज झालेलं असतं. सो फॉर दॅट मॅटर ते खूप पॉझिटिव्हली चार्ज पाणी असतं. ते प्यायल्यामुळे तुम्हाला बरं वाटतं. अभिषेकाचं पाणी किंवा सो ओव्हरऑल म्हणून मी नेहमी सांगतो, जेव्हा तुम्ही हिलिंगला येताय तेव्हा ऑलवेज डू कम विथ अ ग्लास ऑफ वॉटर विच इज केप्ट बिसाइड्स यू. सो आता होपोनोपोनोचं, आता ही सगळी इन्फॉर्मेशन तर मी तुम्हाला सांगितली, बट वी विल हॅव अ स्मॉल सेशन नाऊ. We will do a small meditation session of next 15 minutes around. तर त्याच्यासाठी काही रूल्स आहेत जे आपल्या बेसिक मेडिटेशनचे असतील, ते करणं इम्पॉर्टंट आहे. तर मी काही तुम्हाला रूल्स सांगतो. आर यू ऑल रेडी? की मी जे तुम्हाला सांगतोय ते पटलंय किंवा त्याबाबत काही क्वेश्चन्स आहेत का कोणाला टिल नाऊ? जर काही असतील तर यू कॅन आस्क, और इफ इट्स क्लिअर देन वी मूव अहेड टुवर्ड्स नेक्स्ट फेज ऑफ द सेशन. ओके, आपण एक प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज इफ पॉसिबल. प्लीज टर्न ऑन युअर कॅमेराज. इट इज बेटर. सो तुम्हाला मला काय सांगायचंय की एक पुढची 10 ते 15 मिनिटं कोणी मूव्ह करू नका. प्लीज सेटल डाऊन ॲट वन प्लेस. घरच्यांना पण कुठे असाल ऑफकोर्स जे कोणी घरी आहेत त्यांनी सांगा की पुढची 15 ते 20 मिनिटं मला डिस्टर्ब करू नको. जस्ट सीट ॲट पीसफुल प्लेस. बाय चान्स रडायला आलं, डोळ्यातनं पाणी आलं, आनंदाश्रू आले तर येऊ द्यात. डोंट हेजिटेट. डोळे मिटून ठेवा. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडू नका. आणि मी जे काय सांगतोय ते माझ्या मागे रिपीट करा. हे सगळं का करायचं? कारण कसं आहे ना, जस्ट इमॅजिन करा की तुम्ही रोज आंघोळ करताय, तुमचं शरीर तर स्वच्छ होतंय, पण तुमच्या मनाचं काय? मनात येणारा राग, द्वेष काय होतंय? You have to think of that also. So for that matter, we are doing this meditation which will help you. Okay. So let me play us Kai. Okay, let's start. 1 second. Just take a glass of water besides you if possible. Ankita, Harshal, everybody. Yes. Okay. Are we ready? Just give me a thumbs up visually, please. Okay. Perfect. Thanks. Okay, let me share my not the screen. ओके, डोळे मिटा. आवाज म्युझिक ऐकू येत आहे लाऊड अँड क्लिअर? माझा आवाज आणि म्युझिक. ओके. आता मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐका. जस्ट सिट बॅक, रिलॅक्स. डोळे मिटा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. One more time. Take a deep breath. Hold and release. तुमच्या येणाऱ्या श्वासाकडे आणि तुमच्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. फील युअर हार्टबीट. तुमच्या हृदयाच्या ठोक्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. आत्ता या क्षणाला मनात कुठलाही विचार येत असेल, उद्या काय करायचंय, झोपण्याआधीची काय कामं बाकी आहेत, ती असली तरी त्या सगळ्या विचारांना सांगा की पुढची 10 ते 15 मिनिटं मला माझी मिळू देत. मी सगळ्या विचारांकडे लक्ष देतो, पण आत्ता ही 15 मिनिटं मला माझी मिळू देत. स्वतःचं नाव घ्या. माझं नाव नचिकेत, तुम्ही तुमचं नाव घ्या आणि म्हणा, माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि भविष्यात जे काही घडणार आहे, याला सर्वस्वी मी आणि मीच जबाबदार आहे. मी कोणालाही दोष देत नाहीये. मी माझ्या आयुष्याचा संपूर्णपणे ताबा घेतोय. मी स्वतः एक ऊर्जा आहे. मी माझ्यातील नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेमध्ये बदलणार आहे.
माझ्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती मी पॉझिटिव्हिटी मध्ये कन्व्हर्ट करणार आहे. आता पुढचा काही वेळ मी काही कल्पना करायला सांगणार आहे. ह्याच्यासाठी संपूर्ण भावनेने कनेक्ट होण्याची, संपूर्ण इमोशन्सची नितांत गरज आहे. आता इमॅजिन करा, तुमची आई तुमच्या डोळ्यासमोर आहे. मग आई हयात असो अथवा नसो, किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही आईचा दर्जा देता त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. हसतमुख, शांत, अतिशय प्रेमळ नजरेने ती तुमच्याकडे बघत आहे असा विचार करा. आता आपण आपल्या आईशी आपल्या मनातल्या मनात एक चर्चा करणार आहोत. आता मी जे काही म्हणेन, जे काही सांगेन ते माझ्या मागे म्हणण्याचा प्रयत्न करा. जर म्हणता आलं नाही तर जस्ट लिसन अँड कनेक्ट टू द इमोशन. आईला असं म्हणा की आई, आय एम सॉरी, मी तुला नेहमीच जज करत आलो ग. मी तुला समजूनच घेतलं नाही. मी तुला तितकासा वेळ आणि प्रेम देऊ शकलो नाही ग आई, जितकं प्रेम, जितका वेळ तू मला दिलास. तुझ्या दुःखाची मी कधी जाणच केली नाही. मी तुला निग्लेक्ट केलं जेव्हा तुला माझी सगळ्यात जास्त गरज होती. जेव्हा तुला मी जवळ हवं होतो तेव्हा मी तुला कधीच वेळ नाही दिला. आई, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला महत्व नाही दिलं. मी तुझ्या भावना समजून नाही घेतल्या ग. मी तुला मनापासून कधी ऍप्रिशिएटच नाही केलं. मी तुझ्या काही इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मी तुला नेहमी कमी समजत आलो ग. आई, आय एम सो सॉरी आई. आई, थँक यू. तू मला जन्म दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घेतल्याबद्दल मला मनापासून तुझे आभार मानायचे ताई. मी आजारी असताना कित्येक रात्री जागून काढल्या असतील आई, त्यासाठी थँक यू. आई, तू जो आयुष्यात त्याग केलायस, तुझे माझ्यावर निस्वार्थ प्रेम केलंयस, त्यासाठी मनापासून थँक यू. आई, तू माझ्या जीवनात आहेस याबद्दल मी कृतज्ञ आहे. आई, मला आठवत नाहीये मी आत्तापर्यंत हे तुला कधी बोललो असेन किंवा नसेन, पण आज मी तुला खूप मनापासून, खूप प्रेमाने म्हणतो, आई, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता कल्पनेमध्ये आईला एक प्रेमाने मिठी मारा. जस्ट फील द वॉर्मथ, जस्ट फील हर टीयर्स and just be there. आता इमॅजिन करा, तुमचे बाबा, तुमचे वडील तुमच्या डोळ्यासमोर आहेत. मग तुमचे वडील हयात असो अथवा नसो,
किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या बाबांचा दर्जा देता त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. तुमचे बाबा तुमच्याशी हसतमुख, शांतपणे आणि एका प्रेमळ नजरेने तुमच्याकडे बघत आहेत असा विचार करा. आता आपण आपल्या बाबांशी मनातल्या मनात चर्चा करणार आहोत. तुम्ही तुमच्या वडिलांना जी प्रेमाने हाक मारता, अप्पा, दादा, अण्णा, अशी हाक जेव्हा मी बाबा म्हणेन तेव्हा ती मारा. आता मी जे काय म्हणतोय ते माझ्या मागे परत म्हणा. बाबांना असं म्हणा की बाबा, आय एम सॉरी, मी तुम्हाला कधीच नीट समजून घेतलं नाही. बाबा, मी तुमचं मौन टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. तुमची शिस्त, तुमचा राग हे मी नेहमीच दुर्लक्षित केलं. तुम्ही केलेल्या तुमच्या कष्टाचं कधीच ॲप्रिशिएशन केलं नाही. मी तुमचं माझ्यावरचं प्रेम समजून घ्यायला खूप उशीर केला. मी माझं तुमच्यावरचं प्रेम हे कधीच व्यक्त नाही केलं. बाबा, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ करा. मी तुम्हाला कधी वेळच नाही दिला. तुमचं मन मी कधीच समजून नाही घेतलं. मी तुमचं योगदान कधीच ॲक्नॉलेज नाही केलं. मी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही केल्या. मी तुमचा इनफ आदर नाही केला. असो, पण बाबा, आय एम रिअली थँक्यू. माझ्या पाठीशी खूप खंबीरपणे तुम्ही प्रत्येक वेळी उभे राहिलात. माझ्या मागे हिमालयासारखे नेहमी उभे होतात बाबा, त्यासाठी थँक्यू. माझी स्वप्न साकार व्हावीत म्हणून तुम्ही जे काही त्याग केले त्यासाठी बाबा थँक्यू. तुम्ही आयुष्यात ज्या काही चपला झिजवल्यात माझ्या इच्छा, माझी स्वप्न, माझ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यासाठी मी मनापासून बाबा थँक्यू म्हणतो किंवा म्हणते. तुमचं शांतपणे प्रेम देणं हे आज मला समजतंय. माझ्या सिक्युअर्ड आयुष्यासाठी जे जे काही काही केलं ना, त्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे, खूप थँकफुल आहे बाबा. तुमच्या प्रेझेन्समुळे मला नेहमी बळ आलंय बाबा, त्यासाठी खूप 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 धन्यवाद. बाबा, मला आठवत नाही मी कधी बोललो असेन, बोललो नसेन किंवा बोलायचं राहून गेलं असेल तर बाबा, आज एक गोष्ट खूप मनापासून सांगतो किंवा सांगतेय की बाबा, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आता तुमच्या कल्पनेमध्ये तुमच्या बाबाला एक प्रेमाने घट्ट मिठी मारा. ही मिठी किती आदराने, किती प्रेमाने आहे, जस्ट फील इट. Take a deep breath. Hold and release. आता अशा एका व्यक्तीचा विचार करा जी व्यक्ती तुम्हाला बिलकुल आवडत नाहीये. एक अशी व्यक्ती
ज्याला बघताच, ज्याला विचार करताच तुम्हाला खूप राग येतो, खूप डोक्यात तिडीक जाते, किंवा अशी एक जुनी व्यक्ती जिच्याशी तुमचं खूप जुनं भांडण आहे किंवा राग येतो, ती व्यक्ती आठवली तरी त्या व्यक्तीच्या बद्दल मनात प्रचंड राग आणि चिडचिड आहे, ती आज आपल्याला बाहेर काढायची आहे. जस्ट इमॅजिन की ती व्यक्ती तुमच्या समोर आत्ता ह्या क्षणी उभी आहे. त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये बघा, विदाउट फिअर, विदाउट एनी अँगर, जस्ट विथ प्रेझेन्स. त्या व्यक्तीचं नाव सॉफ्टली घ्या अँड रिपीट विथ मी. त्या व्यक्तीला म्हणा, आय एम सॉरी. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. आय मिसअंडरस्टूड यू. मी माझ्या चुकीची जाणीव न करता तुझ्यावर उगाच राग धरला, त्याबद्दल सॉरी. आय एम सॉरी, मी तुला जज करत राहिलो आणि तुझा विचार करून स्वतःलाच खूप त्रास करून घेत राहिलो. मी स्वतःचं दुःख समजून घेण्यात अडकून राहिलो आणि तुला दोष देत राहिलो. त्या व्यक्तीचं परत नाव घ्या आणि म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. मी माझ्या चुकीचं उत्तरदायित्व घेतलंच नाही. माझ्या चुकीची मी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलीच नाही. मी तुझा रागराग केला, तुला अपशब्द वापरले, तुला मनातून शिव्याशाप दिले, तुझं वाईट व्हावं अशी नेहमी प्रार्थना केली, त्यासाठी मला माफ कर. आय कर्स्ड यू इन माय थॉट्स, आय विश्ड यू पेन, प्लीज फॉरगिव्ह मी. मी तुला जसा आहेस तसा स्वीकारला नाही, त्याबद्दल मला क्षमा कर. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, थँक्यू. या अनुभवातून मी खूप काही शिकलो. यू गेव मी द लेसन्स विच आय डिडंट वॉन्ट, बट इट्स नीडेड. तू मला आयुष्याचे असे काही कडवट धडे दिले ना, की जे मला कधीच नको होते, पण मला आता जाणवतंय की तुझ्या या धड्यांनी मी बरंच काही शिकलोय. तू मला माझ्या विकनेस, इगो आणि पेशन्सची जाणीव करून दिलीस, त्याबद्दल थँक्यू. तुझ्यामुळेच मी स्वतःकडे खोलपणे पाहिलं आणि माझी इनर ग्रोथ झाली आहे. टुडे आय चूज टू लेट इट गो. आय चूज पीस. आज मी शांततेचा पूर्णपणे स्वीकार करतोय. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, आज मी तुला माफ केलंय. मी तुझ्यावर धरून ठेवलेला राग, द्वेष, तक्रार आता पूर्णपणे सोडून देतोय. आय ग्रँट यू परमिशन टू मूव्ह फॉरवर्ड and I grant myself the same. Let's breathe together. Take a deep breath. Hold and release. आता आपण एका अतिशय महत्वाच्या व्यक्तीशी बोलणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. टॉक टू युअरसेल्फ. टेक अ मोमेंट. स्वतःची हार्टबीट फील करा. स्वतःच्या अस्तित्वाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. स्वतःचा उजवा हात स्वतःच्या छातीवर ठेवा and connect with your heart and whisper to yourself as if you are holding your inner child close to your heart.
स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय एम सॉरी. मी स्वतःला खूप दोष दिला, त्यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी फॉर बिंग टू हार्श टू माय सेल्फ. मी माझ्या भावना खूप सप्रेस केल्या, त्यासाठी सॉरी. आय एम सॉरी फॉर पुशिंग माय सेल्फ बियॉन्ड लिमिट्स. आय एम सॉरी, मी तुझं खरं दुःख कधी ऐकलंच नाही. मी तुला एकटं पाडलं. मी सगळ्यांसाठी करत राहिलो, पण तुझा स्वतःचा कधीच विचार केला नाही. आय ट्राय टू डू एव्हरीथिंग फॉर अदर्स, बट आय कम्प्लिटली फॉरगॉट यू लेफ्ट बिहाइंड. स्वतःचं नाव घ्या, स्वतःला म्हणा, प्लीज फॉरगिव्ह मी. आज मी माझ्या चुका स्वीकारतेय, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट लव्हिंग यू एनफ. मी स्वतःशी डिस्कनेक्ट झालोय, त्यासाठी मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट लिसनिंग टू युअर हार्ट. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर नॉट लव्हिंग यू इनफ. स्वतःलाच नाव घ्या आणि म्हणा, थँक यू फॉर सर्वायव्हिंग मी एव्हरीथिंग टिल टुडे. थँक यू फॉर बीइंग स्ट्रॉंग. थँक यू फॉर बीइंग सेन्सिटिव्ह. Thank you for every lesson, every tear and every laugh. स्वतःला मनापासून धन्यवाद म्हणा की तुम्ही या क्षणी जिवंत आहात, श्वास घेताय. त्यासाठी स्वतःचे मनापासून आभार माना. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, आय लव्ह यू. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतेय. आय लव्ह यू, आय एक्सेप्ट यू ॲज यू आर. आय एम प्राऊड ऑफ यू अँड आय ऑनर युअर जर्नी. तू माझ्यासाठी पुरेसा आहेस, तू सुंदर आहेस, तू प्रेमास पात्र आहेस. आता मी पुढची 30 सेकंद काहीही बोलणार नाहीये. तुम्ही स्वतःशी कनेक्ट करा अँड फील इट. ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा. जस्ट रब युअर बोथ ऑफ द हँड्स. एनर्जी जनरेट करा. फील द एनर्जी. तुमच्या डोळ्यांना लावा, चेहऱ्यावर कपाळावरनं हात फिरवा आणि हळूहळू आता तुमचे डोळे उघडा आणि जस्ट टाइप अ सिंगल वर्ड टू एक्सप्रेस युअर करंट फिलिंग्स, व्हॉट यू फेल्ट. Or if you want to say something, express yourself, you can speak. Of course, unmute and speak. Yes, Ankita. Okay. तुम्ही बोलू शकता, प्लीज बी फ्री. हाँ, yes, speak up. Yes, Shreya, go ahead. Yes. One by one, we can share your experience. Please, no worries. Unmute yourself and you can. 1 minute मला unmute करू दे. Yeah.
हाँ श्रेया, बोल ना. गो अहेड. Felt connected a lot, and uh, I don't know, feels like crying memories, and I just can't express. Okay, it's okay. Okay, this is okay. This is very normal. It's fine. I'm sorry. No, it's okay. It's okay. It's very normal. That's absolutely fine. काही प्रॉब्लेम नाही आहे. It's okay. अंकिता, ओके. थोडंसं पाणी पी. हर्षल, तिला पाणी दे थोडंसं प्यायला. पाणी पी, पाणी पी. या अंकिता, प्लीज गो अहेड. तुम्हाला बोलायचं काही? जस्ट. ऑल राईट, ओके. अरे, आय एम नॉट एबल टू हिअर इफ यू आर सेइंग समथिंग. तुम्ही म्यूट आहात, प्लीज. आता मी सध्या स्पीचलेस आहे, म्हणजे मस्त वाटलं मला ऍक्च्युली. ओके, ओके, थँक्यू थँक्यू. ओके, ओके, ग्रेट. थँक यू. Yes, Prima, you want to say something? If you want to. Okay. प्रिमा, तुमचा आवाज येत नाही. तुम्ही काय बोलत असाल तर. इफ यू आर स्पीकिंग समथिंग, मला ऐकू नाही येते. खूप छान वाटलं. ओके, थँक्यू. थँक्यू. येस. ओके, ऍक्च्युली आज हे मेन होतं. ठीक आहे ना. याची रिझन इज ऑफ दिस सेशन इज कसं आहे की 2-3 लोक खूप रेग्युलरली येतात, पण त्यांना याचा बॅकग्राऊंड नाहीये माहिती. आपण हे जे काही 4 सेंटेन्सेस म्हणतो ना, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ओके, हे 4 सेंटेन्सेस इज बेसिकली होपोनोपोनो. पण हे 4 सगळे सेंटेन्सेस हे आपण स्वतःला नेहमी म्हणतो. ओके, हे आपण दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला म्हणायला जात नाही. किंवा जे डॉक्टर ह्युलननी जे केलं ना, ते आपण सगळेजण ज्याच्याशी कनेक्टेड आहोत, एका एनर्जी फॉर्म मध्ये यू अँड मी आर कनेक्टेड. ओके, सो ते हिलिंग ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा स्वतःला हे शब्द म्हणता तेव्हा ते होतात. ज्या काही तुमच्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडला जे काही प्रोग्राम्स झालेत किंवा जे काही तुमचे फिलिंग्स आहेत ना, त्या सरफेसला येतात. अँड दॅट्स वाय यू से इट टू युअर सेल्फ अँड यू हील युअर सेल्फ. तुमच्या आता आपण डेली काय करतो की 9:45 ला वी डू कम टुगेदर सेम टाइमला. आज फक्त सेशन वेगळं होतं. पण त्या सगळ्या एरियाजवर आपण वर्किंग करतो. HRCM ला जे असतात की हेल्थ, करिअर, रिलेशनशिप आणि मनी. सो वी डू अ एव्हरीडे सेशन. आणि साधारण नॉर्मली 10:20, 10:30 पर्यंत आपलं नॉर्मली सेशन संपतं. ओके, सो एनीबडी हॅज गॉट एनी क्वेश्चन? काही आहे का जो क्लिअर नाहीये की नो आतापर्यंत आपण जे काही झालं ते? ओके, ग्रेट. नो नो. ओके, ओके. कुमुद किंवा मंगल, कोणाला काही क्वेश्चन आहे, काही प्रश्न आहे डोक्यात? अंकिता, इफ एनिथिंग इज नॉट क्लिअर, किंवा हर्षल, तुला काही क्वेश्चन किंवा काही बोलायचं असेल तर येस यू कॅन. अदरवाइज वी विल रॅप अप द सेशन. ओके, देन इफ नथिंग एल्स आपण रॅपअप करूया. श्रेया, तुला काही बोलायचं आहे? श्रेया, यू आर देअर? Yeah, I'm here itself. ठीक आहे. तुला काही बोलायचं आहे का? इट्स ओके. इफ यू वॉन्ट टू Yeah, हॅव एनी क्वेश्चन और अदरवाइज यू कॉल मी ऑन द फोन. ओके, yeah, ठीक आहे. I'll जर call बोलता on येत the नसेल phone. तर. हा, Yeah. ठीक आहे, ठीक आहे. नो वरीज. ऑल राईट, देन आय विश यू अ गुड नाईट अँड लेट्स कॅच अप टुमॉरो 9:45. डू कम डेली. यू विल गेट
superb experience in your life. This is what I can assure you. So I wish you a very good night, sweet dreams. Take care. Bye bye. See you. Bye. Good night, Juju. Yeah. Bye. Bye, Ankita. Bye-bye. Bye. See you. Bye.